ताई तुमचं नाव सांगा सुमन सूर्यवंशी. आणि काय झालं होतं तुम्हाला? मला पॅरालिस झालं होतं. माझे हात पाय असं उचलत नव्हते. मग मी खूप दिवस असं जाग्यावरच होते. चालायला पण येत नव्हतं, आंघोळ करायला येत नव्हतं. माझी सुननं सर्व करायची. मग मी थोडा दिवस सोलापूरला घेऊन गेलं. सोलापुरात 2 वेळेस नेलं तर पण काही झालं नाही आहे. मग शेवटी इकडे वाडाला बोलले लोक की इथं जावा, चांगलं होईल तुम्हाला. म्हणजे तिकडे तुम्ही कुठे गेले होते वाडाला? मला वाडाला आहे, वाडाला हॉस्पिटल आहे पालघर जिल्ह्यामध्ये. तिकडे गेल्यावर पण मला काहीच वाटत नव्हतं. मग एका रविवारी गेलो आम्ही. तर मी जाते वेळेस इथून माझा भाऊ बोलला, बघ इथं शिबिर, इथं प्रार्थना होते वंदना सिस्टरची, तू जाशील का? तर मी बोललो हो जाईन. मला सोबत भेटल्यावर मग माझी बहीण येते. मग बहिणी संग आली इथं. मग पहिल्या आली तेव्हा मला रविवारी इथं थोडं मला सांगायला झिंझड्या आल्या. मी म्हटलं मध्ये तशीच आली पाय ओढत थोडं पाय ओढायचे. तर माझी मुलगी म्हणायची की तू माझी डिलिव्हरी करू शकत नाहीस आणि माझ्या बाळाला आंघोळ पण घालत नाहीस. तर मी म्हटलं मी देवावर विश्वास ठेवते, तुझं सर्व चांगलं होईल. मग जेव्हा माझी सून मला करायची की म्हणायची आई तुम्ही घाबरू नका, तुम्हाला चांगलं होईल, देवानं बरं करेल. म्हणजे आता तुम्ही मला सांगा की जेव्हा तुम्ही रविवारी इकडे पहिल्यांदा प्रार्थनेत आले तेव्हा काय घडलं नक्की? मला इथं इथून दर्जातून आलं तेव्हाच मला सांगायला काठी आले आणि माझा हात असं मोकळं वाटायला लागलं. तर मी म्हणाले की देवा मला इथं झालं, आज चांगले झाले. मी गेले घरी, पोऱ्याला म्हणते मला काहीतरी चांगलं वाटत आहे समज मला. तर माझी मुलगी म्हणते की आई तू इथं कुणाला पण सांगू नको, तुझी साक्षी तिथं जाऊन तू सांग. माझी मुलगी प्रार्थना करायची, पायाला मग बरोबर लावायची, तू उठशील. मी उठायला होत नव्हतं मला. ती तुम्हाला धीर द्यायची आणि विश्वास द्यायची की तू बरी होणार. आणि मग नंतर तुम्ही शिबिर कधी केले? शिबिर 15 दिवस झालं पूर्वी केलेले, आता 15 दिवस झाले शिबिर केले. मग शिबिरमध्ये आल्याच्या नंतर मला एकदम असं हात बीत माझा असं अंगाला काटे आल्यासारखे झाले. मग माझा हात उचलायला लागले तर हात पण उचलतो, पाय पण माझा बरा झाला. म्हणून मी येशूला धन्यवाद देते. शिबिरात जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा तुमचा हात पाय व्यवस्थित उठत नव्हता? असं पाय ओढत चालायची, अशी चालायची, तशीच चालत जायची. मी कोशिश करायची की देवा मला बरं कर, मी कुठं गेले तरी पण मी पडणार नाही आहे. कसे ओढत जायचे जरा दाखवा लोकांना. अशी चालायची, अशी करायची, असं चालायला येत नव्हतं. असं म्हणजे हेटकत चालायची, पायऱ्या पण चढायला होत नव्हतं. मग तिथं गेल्याच्या नंतर मी इथं आल्याच्या नंतर मी पूर्णपणे बरी झाली. मी ते समोर या. तुम्ही आले तेव्हा असं जसं तुम्ही दाखवलं असं चालत तुमच्यासोबत तुमची बहीण होती. आणि शिबिरात आल्यानंतर नक्की काय घडलं? नक्की काय मला असं देवानं की मी उठल्यानंतर असं म्हटलं मी देणार नाही आहे साक्षी, मला द्यायला साक्षी होत नाही आहे. देवा मी काय करू? मग आज आल्याच्या नंतर पण मला साक्षी द्यायला होत नव्हतं, उठायला होत नव्हतं. मी तिथं बसले होते बर्दरच्या खाली. तर मला एकदम डोळ्यावर असं चमक मारलं आणि पांढऱ्या वस्त्रावरती उठ लवकर उठ, तू जा साक्षी द्यायला, तू अशी घरी जाऊ नको, आज साक्षी देऊन जा, तुझी पूर्णपणे साक्षी दे. म्हणून मला देवानं असं उठवलं. तेव्हा मी सुनाला बोलले की मी जाते, साक्षी देते आज मी, म्हणून मी इथं आले साक्षी द्यायला. आणि आज तुम्ही बोलतायत की तुम्हाला ते प्रकाश पडला जेव्हा तुम्ही ब्रदरांच्या तिथं बसल्यावर बर्दरच्या खाली बसले होते. तिथं ब्रदरांचे फोटो आहे तिकडे, त्याच्या खाली तुम्ही बसले होते. त्यावेळी तुम्हाला असं आतून प्रेरणा झाली की साक्षी दे. आणि तेव्हापासून शिबिरात गेल्यानंतर घरी तुमचा हातपाय व्यवस्थित काम करायला लागलं? काम करायला लागलं. मी जेवण पण असं मला मुलाला असं भरवायला होत नव्हतं. असं भाकर बी घेतलं तर की असं अंग थरथर करायचं. उजव्या हाताला त्रास होता? हाताला त्रास व्हायचा. आता तुम्ही व्यवस्थित चालू फिरू शकता. लोकांना चालून दाखवा तुम्ही. तिथपर्यंत जा. या आता इकडे समोर या. आता त्रास नाही? नाही त्रास नाही आहे, काय नाही. या त्रासाचा काळ किती महिने तुम्हाला असा त्रास होत होता? मला 6 वर्ष झाला असं त्रास होता. तर 6 महिन्यापूर्वी मला असं कुठं मी डॉक्टरकडे माझ्या मुलानं घेऊन फिरवलं. आणि या 6 महिन्याच्या काळामध्ये तुमच्या सुनेनं तुमची खूप सेवा केली? माझी सुनेनं सेवा केली, साडी घातली, मला ब्लाऊज घालतात, सर्व काही ती करायची. ताई मला सांगा की तुमची म्हणजे सासूला हे त्रास होता, तुम्ही पाहिलं असेल ना तिला काय त्रास होता? खूप त्रास व्हायचा त्यांना. म्हणजे ब्लाऊज घालायला यायचं नाही, आंघोळ करायला यायचं नाही, जेवायला गेलं तर असं म्हणजे खालीच हे व्हायचं, हात उठायचा नाही आणि हात पाय काहीच नाही. बाथरूमला किंवा म्हणजे असं घेऊन जायचं असेल तर पकडून घेऊन जायचं, इतका त्रास होता त्यांना. आता जेव्हापासून ते म्हणतात की शिबिर करून गेल्यानंतर तुम्ही स्वतः पाहिलं असेल की आता ते स्वतःचं सर्व काही करतात. हो, स्वतःचं काम स्वतः करतात. प्रभूने त्यांना बरं केलेलं आहे. हो, सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस बहन को करीबन 5 से 6 महीना पहले उनको लकवा हो गया था एक बाजू में, दाहिनी तरफ में. उसकी वजह से उनका हाथ पैर ज़्यादा काम नहीं करता था. वो यहाँ वहाँ दवा ले रहे थे, पर उनके भाई ने यहाँ प्रार्थना के विषय में उनको बता दिया. और जब वो रविवार के दिन पहली बार प्रार्थना में आ गए तभी उनके शरीर में कुछ उनको लग रहा है, ऐसा महसूस हो रहा था, प्रभु का अनुभव आ रहा था.
और उनको ऐसा लगा कि मैं शिविर में आना चाहिए, और उसके बाद से वो अपनी बहन को लेकर निवासी शिविर में आ गए। प्रभु की ऐसी कृपा हो गई कि जब शिविर में आए तभी वो ऐसे पैर को घसते घसते आ रहे थे, उनका हाथ पैर ठीक से काम नहीं कर रहा था। लेकिन शिविर में होने के बाद प्रभु की कृपा से उनका हाथ पैर पूरी तरह से ठीक हो गया। घर जाने के बाद जो पहले कुछ नहीं करते थे खुद का, उनकी बहू सब करती थी, प्रभु की कृपा से अभी वो खुद का सब कुछ करते हैं। प्रभु ने उनको चंगाई दी है, इसलिए आप लोग तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए।